तर मुलांनो, ही गोष्ट आहे एक कावळा आणि एक चिमणीची. तर चला, एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर होतं. चिमणी सारखी कामात असायची. आपल्या पिलांसाठी काड्या जमवून आपल्या पिलांसाठी छानसे घरटे बांधले होते. या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. कावळा खूप आळशी असायचा. त्याच्या घरात सगळीकडे पसाराच पसारा असायचा. कावळा दिवसभर बिनकामाचा इकडे तिकडे फिरायचा, उगाच बडबडायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. मग एक दिवस काय झालं, आकाशात मोठमोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि एकदम जोरात मोठा पाऊस आला. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागले. मग काय झालं, कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं. मग कावळा ओरडू लागला, अरे माझं घर गेलं वाहून, कोणीतरी मदत करा मला. पण त्याचं कोणी ऐकलं नाही. मग तो विचार करू लागला, आता कुठे जावं बरं. म्हणून एवढ्यात त्याला आठवलं की चिमणीचं घर आहे शेजारीच, आपण तिच्याकडे जाऊया. मग कावळे दादा आले चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार होते बंद. मग कावळा बाहेरून ओरडू लागला, शिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. थोडा वेळ वाट बघून कावळ्याने पुन्हा कडी वाजवली. शिवताई दार उघड. पुन्हा चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. कावळा पुन्हा वाट बघून परत ओरडला. शिवताई दार उघड. पुन्हा चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो मग बिचारा, एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. मग चिमणी कावळ्याला म्हणाली, तुला खूप थंडी वाजते ना, तू थोडा वेळ चुलीपाशी जाऊन बस. कावळा चुलीपाशी बसला. चिमणीने गरमागरम सगळा स्वयंपाक करून ठेवलेला असतो. मग कावळ्याने थोडं करत चिऊताईचा स्वयंपाक संपवतो. चिऊताईला मग आवाज जातो. ती आत येऊन कावळ्याला विचारते, कावळे दादा, काय करताय तुम्ही? मग कावळा म्हणाला, काही नाही अगं, थंडीमुळे माझे दात कुडकुडतायत, त्याचा आवाज येतोय. मग चिमणी पुन्हा बाहेर जाते. पुन्हा कावळा चोरून खायला लागतो. मग चिमणी हळूच बाहेरून बघते आणि कावळे दादाची चोरी सापडते. ती कावळ्याजवळ येऊन त्याला म्हणते, काय रे कावळे दादा, मी तुला एवढं घरात राहायला दिलं आणि तू चोरून माझा स्वयंपाक खातोस. मग कावळा म्हणाला, चिऊताई माफ कर मला, पण मला खूप भूक लागली होती, मला राहावलं नाही म्हणून मी खाल्ला. चिऊताई म्हणाली, तू मला सांगितलं असतं तर तुला मी खायला दिलं नसतं का? तू माझ्या घरात राहून चोरी केलीस, तू आधी माझ्या घरातून निघून जा. चिऊताईचं हे ऐकून कावळा मान खाली घालून तिथून पळून जातो. तर मुलांनो, यातून काय तात्पर्य मिळते? कधीही चोरी करू नये. असेच मनोरंजक गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.